भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं कि अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। पाकिस्तान का जब से जन्म हुआ है, अमेरिका उसकी पीठ थपथपाता रहा है। कश्मीर में देश का बंटवारा साम्राज्यवादियों की चाल थी। शीत युद्ध का सहारा लेकर और ये सोच करके पाकिस्तान साम्यवाद के विरुद्ध एक मोर्चा बनेगा, अमेरिका ने उसे शस्त्र दिए समझौता किया। जब पहला अमेरिका का और पाकिस्तान का समझौता हुआ था तो देश में व्यापक रोष पैदा हुआ था। राष्ट्रीय संकल्प को प्रकट करती कविता है, एक नहीं दो नहीं करो 20 समझौते, जो पाकिस्तान से कहा गया है। एक नहीं दो नहीं करो 20 समझौते, पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा। अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, शिव स्वेद शोणित से सिंचित यह स्वतंत्रता, त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता, दुखी मनुजता के हित अर्पित यह स्वतंत्रता। इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिनगारी का खेल बुरा होता है। इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिनगारी का खेल बुरा होता है। औरों के घर आग लगाने का जो सपना, वह अपने ही घर में सदा खड़ा हो। अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो, अपने ही हाथों तुम अपनी कब्र न खोदो, अपने पैरों आप कुल्हाड़ी नहीं चलाओ। ओ नादान पड़ोसी अपनी आंखें खोलो, आजादी अनमोल न इसका मोल लगाओ। पर तुम क्या जानो आजादी क्या होती है, पर तुम क्या जानो आजादी क्या होती है। तुम्हें मुफ्त में मिली न कीमत गई चुकाई, अंग्रेजों के बल पर 2 टुकड़े पाए हैं, मां को खंडित करते तुमको लाज ना आई। अमेरिकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे यह मत समझो। अमेरिकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे यह मत समझो। 10-20 अरब डॉलर लेकर आने वाली बर्बादी से तुम बच लोगे ये मत समझो। धमकी जिहाद के नारों से, हथियारों से कश्मीर कभी हथिया लोगे यह मत समझो। हमलों से, अत्याचारों से, संहारों से भारत का शीश झुका लोगे यह मत समझो। अमेरिकी शस्त्रों से अपनी आजादी को दुनिया में कायम रख लोगे ये मत समझो। 10-20 अरब डॉलर लेकर आने वाली बर्बादी से तुम बच लोगे ये मत समझो। धमकी जिहाद के नारों से, अत्याचारों से, धमकी जिहाद के नारों से, हथियारों से कश्मीर कभी हथिया लोगे ये मत समझो। हमलों से, अत्याचारों से, संहारों से भारत का शीश झुका लोगे यह मत समझो। जब तक गंगा की धार, जब तक गंगा की धार, सिंधु में ज्वार, अग्नि में जलन, सूर्य में तपन शेष, स्वातंत्र समर की वेदी पर अर्पित होंगे अगणित जीवन यौवन शेष। अमेरिका क्या संसार भले ही हो विरुद्ध, कश्मीर पर भारत का ध्वज नहीं झुकेगा। एक नहीं दो नहीं, एक नहीं दो नहीं करो 20 समझौते, पर स्वतंत्र भारत का निश्चय नहीं रुकेगा। अब एक और पुरानी कविता है। वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस। तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस, पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही। आणि ते मी करतोय आज, ते तुम्ही। ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे। मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही।
ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. जनतेला फसवणार असो तर या जनतेने हा भगवानच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता ना, त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोळी समजू नका त्यांना. ही काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडलात की नाही. बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच, जाहीर आहे. पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोमड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल. कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे. या मागासवर्गीयांना म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय कळणार? आम्ही पुढे चाललेलो आहोत, हे तेवढेच बसलेले आहेत. प्रयत्न आहे, यश आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा कधीतरी मिळणार. पण टीका मुंबई साफ होणे अशक्य. कचऱ्याचे ढीग कोण करतं? तुम्हीच करता. मग कशाला प्रश्न विचारता? तुम्ही करू नका. आणि म्हणून आम्ही दंड सुरू केलाय. दंड, त्याच्यावरती सुद्धा टीका. दंड करतायत, मग काय करायचं? जेवण घालायचं? या. तुमचा ढीग मोठा, या. हे करायचं. सिंगापूरची तुम्ही करताहात, वर्णन करतात. अरे काय सिंगापूर आहे, अरे काय मलेशिया आहे, अरे काय मॉरिशस आहे, काय हाँगकाँग आहे. मग तुम्ही का पिंगपॉंग खेळत बसलात? आमची मुंबई सुद्धा सुरत है, लेकिन मुंबई खूबसूरत है. करून दाखवू शकतो आपण. एकच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे, हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे असं वाटतं ना तुम्हाला? बरं वाटतं जरा. त्यामुळे तुम्हाला एक तरुण झाल्यासारखं वाटत असेल. मी आहेच. तर या तरुणांना तुम्ही आता काय संदेश देणार आहात? काय सांगणार आहात त्यांना? व्हॉट दे शुड बी? जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण ते मी आयुष्यात पाळतो. की तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल, आणि वयाने म्हातार होत असताना काहीच करू शकत नाही. पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. मुझे अगर कोई कहे एक वाक्य में प्रमोद तुम क्या करना चाहते हो, मैं ये चाहता हूं कि यहां जो आया है घर में सोया है, सबके घर में विकास की लक्ष्मी आए, ये मेरी इच्छा है. अब सबके घर में विकास की लक्ष्मी आए, ये मेरी इच्छा है. और थोड़ा सोचो, लक्ष्मी कैसी आती है? क्या कभी आपने सुना लक्ष्मी हाथ के पंजे पर बैठकर आई? क्या कभी आपने सुना लक्ष्मी हाथी पर डोलते आई? क्या कभी आपने सुना लक्ष्मी तेजी से साइकिल चलाते आई? क्या कभी आपने सुना लक्ष्मी लालटेन हिलाते आई? न हाथ पर आती है, न हाथी पर, न साइकिल चलाती है, न लालटेन हिलाती है. लक्ष्मी जब भी आती है कमल के फूल. हमारे पूर्वजों की बलिदान की स्मृति याद कर कर, अटल जी अडवाणी जी से प्रेरणा लेकर हम सब प्रतिज्ञा करें कि इस बार भी अंधेरा छटेगा, सूरज उभरेगा, कमल खिलेगा. ये कोई बेटी विरोध बेटी, दत्त बनाम महाजन लड़ाई नहीं. ये लड़ाई विचारों की लड़ाई है. ये लड़ाई मैं जनता के लिए लड़ रही हूं, और ये लड़ाई जनता ही जीतेगी और जनता ही भाजपा को आगे ले जाएगी. आज प्रत्येक जण म्हणलं टफ सीट आहे, ये सीट आहे, वो सीट आहे. मला एका पत्रकाराने विचारलं की देयर इज अ परसेप्शन, मग असं म्हटलं जातं की ही सीट काँग्रेसची बालेकिल्ला आहे. म्हणलं हे म्हटलं जातं, ही गोष्ट वेगळी, आणि हे आहे का, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण की तो फरक ह्याच्यासाठीच आहे की जे म्हटलं, जसं म्हणतात ना की जे दिसतं तसं नसतं, तशीच परिस्थिती या जिल्ह्याची आहे. जे दाखवलं जातं ते खरं नाहीच आहे. आज मी तुम्हाला प्रश्न विचारते, 10 वर्षापासून खासदार तुमच्याकडे, महिला म्हणून तुमच्याकडे बनलेली खासदार आहे. दिल्लीत तुमचा आवाज उठवण्यासाठी इथून तुम्ही मतदान केलं असेल. ती खासदार कधी तुमच्या गल्लीत आली आहे? कधी तुमच्या गल्लीबोळात आली आहे? कधी कार्यकर्त्यांना, आपल्या तिकडच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटायला आली आहे? कधी गल्लीतल्या कोणत्या महिलेचा प्रश्न असेल, कधी तो दिल्लीत त्यांनी काढला आहे? कधी भाषणातून लोकांशी संबंध ठेवला आहे? कधी महिला सुरक्षेचा मुद्दा आला तेव्हा कधी दिल्लीत आवाज उठवला? आता शक्ती मिल कंपाऊंड मध्ये त्या मुलीचा बलात्कार झाला तरी कधी त्यांनी तोंड उघडलं? मुंबईच्या दिलची धडकन मुंबई रेल्वे आहे.
आणि पार्ला स्टेशन काही असो, आपलं मागे पुढे खार असो, सांगतात कुठेही असो, बांद्र्यापासून सुरुवात करतो आपण, पण त्या स्टेशनची, त्या मुंबई रेल्वेची परिस्थिती काय झाली आपण हे बघितलंय. आज त्या मुंबई रेल्वेसाठी गेली 10 वर्ष यूपीची सत्ता असून कधी मुंबईला वेगळी पद्धतीने कधी मदत मिळाली आहे, मुंबई रेल्वेला कधी मदत मिळाली आहे. त्यामुळे जेव्हा महिलेचा विचार करत नाही, तर जेव्हा मोनिका मोरेसारख्या एखाद्या 16 वर्षाच्या लहानग्या मुलीचा हात त्या रेल्वेमुळे कापला जातो आणि तुम्ही दिल्लीत चिडीचूप गप्प बसता, तर लोक तुम्हाला कसे प्रेम देणार. आज ही परिस्थिती नुसती दाखवली जरी गेली लोकांपर्यंत, आणि लोकांना माहिती आहे, आज मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की लोकात भयानक रोष आहे. आपल्याला तो रोष त्या मतदान पेटीत आणायचा आहे आणि त्या लोकांमध्ये आपण पण सामील आहोत का. महागाई काय तुम्हालाच, महागाई लोकांना भेडसावते, आपल्याला भेडसावत नाही. आज महागाईचं तोंड आपण पण बघतोय, आज भ्रष्टाचार आपण बघतोय, आज कुशासन आपण बघतोय, आज सिक्युरिटी, विमेन सिक्युरिटी विषयांवर आपण बघतोय. त्यामुळे तो विषय आपला जेवढा मनाचा आहे तो पब्लिकचा सुद्धा आहे. आज मतदार नरेंद्र मोदीजींना आणि त्यांच्या प्रत्येक शिलेदाराला फेकून मतं मारायला तयार आहे. आपण ओंजळीत घ्यायला तयार आहोत. युतीतून मला एवढंच दिसतं. आज त्या युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन नाही आहेत. त्या प्रमोद महाजनांना मानसपुत्र समजणारे आपल्या सगळ्यांचे माईबाप स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण नाही आहेत. पण या माईबापांनी, या आपल्या वडिलकीच्या धारकांनी जेव्हा हे सांगितलं होतं की खूप झालं, आता बस करा, येणाऱ्या 2014 मध्ये मतदान लोकांकडून करा आणि या देशात शिवशाहीची महाराष्ट्रात सत्ता आणि देशात एनडीएची सत्ता आणा, हे नेहमी बाळासाहेब म्हणायचे. जेव्हा आपले वडीलधारी मृत्यूशय्येवर असतात किंवा जात असतात, तेव्हा आपण मनावर काही त्यांची एक शेवटची इच्छा असते, ती नेहमी पूर्ण करतो. माझ्या वडिलांचीही 2006ला तीच शेवटची इच्छा होती आणि बाळासाहेबांचीही जाता जाता तीच शेवटची इच्छा होती की यावेळी येत्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आता रिपाई ही महायुती आणि एनडीएची सत्ता मुंबईपासून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत असावी आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर शिवशाहीची सत्ता महाराष्ट्रात यावी. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र व्हावी. भाइयों बहनों, माय आइडिया ऑफ इंडिया सत्यमेव जयते. माय आइडिया ऑफ इंडिया वसुधैव कुटुंबकम. माय आइडिया ऑफ इंडिया अहिंसा परमो धर्म. माय आइडिया ऑफ इंडिया आनो भद्राः कृतवो यन्तु विश्वतः. माय आइडिया ऑफ इंडिया सर्व पंथ समभाव. माय आइडिया ऑफ इंडिया एकम सत् विप्राः बहुधा वदन्ति. माय आइडिया ऑफ इंडिया सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. माय आइडिया ऑफ इंडिया सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै. माय आइडिया ऑफ इंडिया न त्वं हम कामये राज्यम न मोक्षम न पुनर्भवम कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्ति नाशनम. माय आइडिया ऑफ इंडिया पौधे में भी परमात्मा होता है. माय आइडिया ऑफ इंडिया वैष्णवजन तो तेने रे कहिए जे पीड़ पराई जाने रे. माय आइडिया ऑफ इंडिया वाच कांच मन निश्चल राखे वर्दन नव जाले हाथ रे. माय आइडिया ऑफ इंडिया यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. माय आइडिया ऑफ इंडिया नारी तू नारायणी. माय आइडिया ऑफ इंडिया दरिद्र नारायण की सेवा. माय आइडिया ऑफ इंडिया नर करनी करे तो नारायण हो जाए. माय आइडिया ऑफ इंडिया जननी जन्मभूमि से स्वर्गादपि गरीयसी.